मंडळी, लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला असा क्षण असतो ज्या क्षणाची ती आतुरतेने वाट बघत असते. पण लग्न ठरवताना मुलाकडच्या मंडळींकडून किंवा मुलाकडून अनेक वेळा वेगवेगळे प्रश्न विचारून मुलीला गोंधळून टाकले जाते. पण असं करू नये. मग कोणते आहेत तसे प्रश्न जे नवरी मुलीला विचारू नये, तेच आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, लग्न ठरवताना मुला-मुलींनी एकमेकांना कुठले महत्त्वाचे प्रश्न विचारायला हवेत असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. मंडळी, लग्न म्हटलं की मुलाकडून मुलीची आणि मुलीकडून मुलाची चौकशी होत असते आणि ती झालीच पाहिजे. कारण आपण ज्या घरासोबत नातं जोडतो याबद्दल आपल्याला इत्थंभूत माहिती असणं गरजेचं असतं. लग्नाआधीच बऱ्याच गोष्टी समजल्या तर नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही. पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुलापेक्षा मुलीची जास्त चौकशी होते. अर्थात आता आधुनिक युगामध्ये ही गोष्ट बऱ्यापैकी बदललेली असली तरी आजही अनेक समाजात लग्न ठरवताना मुलींवर प्रश्नांचा भडीमार केला जातो. मुलीला नीट ओळखून घेण्यासाठी काही प्रश्न विचारणं यात काहीही वावगं नाही. पण काही प्रश्न असे असतात जे मुलीला विचारणं गरजेचं नसतं, पण तरीही विचारले जातात. मग कोणते आहेत ते प्रश्न? त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे लग्नासाठी तयार आहेस ना? मंडळी, लग्न हा आयुष्यातला एक असा टप्पा असतो आणि असा निर्णय असतो जो प्रत्येक जण थोडासा दडपणाखाली घेत असतो. भलेही तो प्रेमविवाह असला तरी किंवा ठरवून केलेलं लग्न असलं तरी पुढे काय होईल किंवा आपला संसार नेमका कसा असेल याबद्दल प्रत्येकाच्याच मनात शंका असतात. खास करून मुलींच्या मनात शंकांचं वादळ उठलेलं असतं. कारण त्या आपल्या माणसांना सोडून कायमसाठी दुसऱ्याच्या घरी जाणार असतात. अशा वेळी साहजिकच त्या थोड्याशा तणावात असतात. त्यामुळे प्रश्न विचारून त्यांना अधिक गोंधळून टाकू नये. त्यांच्या मनावरचं दडपण वाढवू नये. मंडळी, दुसरा प्रश्न आहे, लग्नानंतर वजन कमी करशील ना? हा प्रश्न अतिशय चुकीचा आहे. आणि हा प्रश्न कोणत्याही मुलीच्या मनाला दुखवू शकतो. वजन जास्त असलेल्या कोणत्याही मुलीला तिच्या वजनावरून बोलू नये व तिला त्याबद्दल प्रश्न विचारू नयेत. तिलाही कळत असतं की आपलं वजन जास्त आहे. पण अशा वेळी ती ज्या घरी जाणार आहे तिथल्या लोकांनीच तिला असे प्रश्न केले तर तिच्या मनात स्वतःविषयी न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. की या लोकांना मी खरंच आवडलेली आहे की नाही? आणि हा प्रश्न तिचा लग्नातला उत्साह सुद्धा कमी करू शकतो. तिच्या आनंदावर विरजण पाडू शकतो. म्हणून हा प्रश्न अजिबात विचारू नये. मंडळी, तिसरा अतिशय टिपिकल प्रत्येक मुलगा विचारतो असा प्रश्न म्हणजे माझ्या आईशी नीट वागशील ना? होणाऱ्या नवऱ्यामार्फत मुलीला हा प्रश्न सर्रास विचारला जातो. अर्थात यामागे त्या मुलाला सुद्धा काळजीच वाटत असते हेच कारण आहे. पण तरीही हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे. यासाठी त्या मुलानेच अंदाज घ्यायचा असतो की या मुलीचा स्वभाव आपल्या आईशी जुळेल की नाही. कारण की हा प्रश्न विचारल्यानंतर मुली अनेकदा मी जुळवून घेईल असं सकारात्मक उत्तर देतात. पण हे सकारात्मक उत्तर मिळून सुद्धा अनेकदा मुलांच्या मनात शंका असतात. मंडळी, कारण काय आहे? सासू आणि सून यांच्यामध्ये मुळातच जनरेशन गॅप असतो. त्यामुळे यांचं पटावं यासाठी त्या दोघी मुळीच नाही तर घरातल्या सगळ्यांनीच त्यांना मदत करायची असते. मंडळी, आणखी एक टिपिकल प्रश्न म्हणजे घर सांभाळायला जमेलवाला? मंडळी, प्रत्येक मुलगी ही आपल्या घरी लाडात वाढलेली असते. त्यामुळे तिला घर सांभाळण्याचा अनुभव असेलच असं काही नाही. अनेकदा मुलाच्या आईमार्फत होणाऱ्या सुनेला हा प्रश्न विचारला जातो. पण सासूनेही हा प्रश्न विचारण्यापूर्वी लक्षात घेतलं पाहिजे की आपणही कधी काळी सून होतोच की. आपल्याला कुठे सगळं येत होतं. लग्न झाल्यावर घर सांभाळण्याचा अनुभव त्यांना आला. तसाच हळूहळू शिकत शिकत तो सुनेलाही येईल. त्यामुळे असे प्रश्न विचारण्यापेक्षा तिला धीर देत तिला घरात ओढण्यासाठी मदत करावी. ज्या गोष्टी तिला येत नसतील त्या शिकवाव्यात. मंडळी, खरंतर नवीन लग्न करून आलेल्या मुलीला आपण आपल्या घरातलं वातावरण जेवढं मोकळं करून देतो आणि मोकळ्या मनाने तिला स्वीकारतो तेवढंच ती आपल्या घरच्या चालीरीती पटकन शिकते आणि घरालाही आपसं करते. जबाबदारी चालीरीतींचा बागुलबुवा उभा करून अनावश्यक तणाव ती घरात आल्या आल्याच तिच्यावर लादला गेला तर ती गोंधळून जाते, घाबरून जाते आणि असं होऊ नये म्हणून संपूर्ण कुटुंबाने मिळूनच प्रयत्न करायला हवेत. मंडळी, याबद्दलचं तुमचं मत काही वेगळं असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवू शकता.
मंडळी, व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.